शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे कायमच चर्चेत असतात। आजवर बांगर हे अनेक वादांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेले आहेत। आता पुन्हा एकदा बांगर एका नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे। पीक विमा अधिकाऱ्यासोबतचा बांगर यांचा एक ऑडिओ कॉल सध्या व्हायरल होतोय आणि यावरूनच विरोधकांनी संतोष बांगर यांना कोंडीत पकडलंय। पाहूयात। तुम्हाला हातपाय जर सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्याचं हित पहा, नसता तुम्हाला सांगतो माझे एवढं वाईट नाही। हिंगोलीच्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे कायमच अनेक कारणांमुळे चर्चेत असतात। अनेकदा तर आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे संतोष बांगर अडचणीतही आलेत। आता पुन्हा एकदा आमदार बांगर यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। अतिवृष्टीमुळे शेतकरी सध्या प्रचंड संकटात आहे। अशा परिस्थितीत पीक विमा कंपन्या काही शेतकऱ्यांना त्रास देत आहेत। हाच मुद्दा हेरून आमदार महोदयांनी फोन उचलला आणि थेट पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला फोन केला। आता आमदार महोदयांची बोलण्याची पद्धत सर्वांनाच ठाऊक आहे। आमदार बांगर यांनी या अधिकाऱ्याला थेट धारेवर धरलं आणि इशाराच दिला। हातपाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांचं हित जपा, असा इशाराच आमदार बांगर यांनी दिला। म्हणजे कंपनीचं हित पाहू नका, शेतकऱ्याचं हित बघा। बरोबर दादा, जी वास्तविक परिस्थिती आहे तीच आपण घेणार। आणि जर कमी जास्त जर झालं तर तुम्हाला सांगतो संतोष बांगर एवढा वाईट माणूस नाही बरं काय। मी कंपनीच्या तुमच्या हिंगोलीत एकही माणूस तुमच्या या ठिकाणी राहू देणार नाही। कंपनीचे ते दुःख तुमचे त्या जिथं जिथं ऑफिस आहे तिथं तिथं तर चुरा करू, पण तुम्हालाही कंपनीच्या सगळ्या माणसाला तुम्हाला सांगतो की मी हिंडू देणार नाही। हातापाय तुम्हाला हातापाय जर सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्याचं हित पहा, नसता तुम्हाला सांगतो माझे एवढं वाईट नाही। वस्तुस्थिती असली पाहिजेत। आम्ही म्हणणार नाही तुम्हाला की तुम्ही फलानं करा, बिस्तानं करा, अमुक करा, पण जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थिती प्रमाणे आपण चाललो पाहिजेत, एवढी दक्षता आपण घ्या। तर आमदार संतोष बांगर यांची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। बांगर यांनी अधिकाऱ्यांना उगाच दमदाटी करू नये। तुम्हाला शेतकऱ्यांचा खरंच कळवळा असेल तर सरकार तुमचंच आहे। सरकारकडनं शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर करून घ्या, असं शिवसेना ठाकरे पक्षानं म्हटलंय। तुम्ही सरकारमध्ये आहे, तुम्ही सत्तेमध्ये आहे, तुम्हाला खरंच पीक विमा मंजूर करून घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुमचे मुख्यमंत्री आहेत, तुमची सत्ता आहे, तुमचं सरकार आहे, मुख्यमंत्री तुमचे आहेत, तुमच्या ठिकाणी त्या सरकार आमचं आहे, तर त्या ठिकाणी बसून या शेतकऱ्यांचा पीक विमा हिंगोली जिल्ह्यामध्ये मंजूर करून घ्यायला पाहिजे। तुम्ही मागच्या वर्षी पण शब्द दिला होता की कोणी स्टंटबाजी करू नका, कोणाला काही इथे या ठिकाणी विरोधकांचं ऐकू नका, आणि मी या ठिकाणी पीक विमा मंजूर केल्याशिवाय राहणार नाही, तरच मला संतोष बांगर म्हणायचं। दरम्यान विरोधकांच्या टीकेनंतर आमदार संतोष बांगर यांनी प्रत्युत्तर दिलं, पण आपण काही चुकीचं बोललो नसल्याचं बांगर यांनी म्हटलंय। माझी ऑडिओ क्लिप ऐका, त्यात काही चुकीचं नसल्याचा दावा देखील बांगर यांनी केला। मला वाटते की हे विरोधकाला काही दुसरा काम धंदा नाही आणि त्यांच्याच्यानं होत नाही, म्हणून ही विरोधक तुम्हाला सांगतो की ओरडत असतात, बोंबलत असतात। त्यामुळे विरोधकाकडे लक्ष देणारा हा संतोष बांगर नाही। आपल्या माध्यमातून आपण महाराष्ट्राला दाखवा की जे हा संतोष बांगरनी पीक विमा एजन्सीला जे बोललोय ते चुकीचं बोललोय का चांगलं बोललोय। मला वाटते आपण जर सोशल मीडियाच्या माध्यमातून, आपल्या मीडियाच्या माध्यमातून जर जनतेच्या समोर जर ठेवलं तर याच्यामध्ये 100% जनता सांगेल की संतोष बांगरचं खरं आहे। आमदार संतोष बांगर आणि वाद हे समीकरणच आहे। आता पुन्हा एकदा अधिकाऱ्याला दमदाटी केल्यानं बांगर यांच्यावर विरोधकांनी टीकास्त्र डागलंय। हे वाद बाजूला ठेवून शेतकऱ्यांना पीक विमा कसा मिळणार यावर अधिक लक्ष देणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।